रिअलमीने अखेर त्यांचा मोस्ट अवेटेड P4S हा फोन भारतात लॉन्च केलाय. याचे काही स्पेक्स आणि फीचर्स आधीच समोर आले होते आणि यात सगळ्यात जास्त चर्चा होती ती गेमिंग फीचर्सची. सो आधी वाटलेलं परफॉर्मन्स सेंट्रिक फोन असल्यामुळं बाकीच्या गोष्टी सो देतील. कारण सध्या स्मार्टफोन मार्केटमध्ये हेच सुरू आहे की फोनची किंमत वाढवा आणि फीचर्स जमतील तेवढे कमी करा. पण रिअलमीने या फोनच्या बाबतीत खरंच चांगलं सरप्राईज दिलंय. मी असं का म्हणतोय? फोनचे फीचर्स, किंमत काय काय आहे आणि हा फोन खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया फोनच्या डिझाईन आणि लुक पासून. Realme P4S हा फोन ट्रान्सबॉक्स डिझाईन मध्ये येतो. सायन आणि ग्रे असे दोन कलर ऑप्शन्स मिळतात. याचा लुक मला थोडाफार बोल्टच्या इव्हो फोन सारखा वाटतोय. म्हणजे कॅमेरा मॉड्यूल तरी तसंच आहे. जास्त प्रीमियम असा लुक वाटत नाही, पण कोणाकोणाला आवडू शकेल. डिझाईनच्या बाबतीत आवडलेली गोष्ट म्हणजे फोनची बिल्ड क्वालिटी. या फोनला IP66, IP68 आणि IP69 अशा सगळ्या IP रेटिंग्स मिळाल्यात. सो पाणी, धूळ यापासून हा फोन पूर्णपणे सेफ आहे. डिस्प्लेच्या बाबतीत म्हणाल तर फ्लॅट डिस्प्ले मिळतोय. 6.7 इंच मोठा AMOLED डिस्प्ले यात दिलाय, जो सॅमसंगच्या M14 मटेरियलचा यूज करून बनवलाय. म्हणजे सॅमसंगचे AMOLED डिस्प्ले वापरताना जो स्मूथ फील आपल्याला मिळतो तो यात मिळणार आहे. याचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्झ आहे आणि सोबतच 3000 हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट ही यात दिलाय, जो अर्थातच नॉर्मल स्क्रोलिंग सोबतच गेमिंगसाठी देखील भरपूर फायद्याचा ठरणार आहे. डिस्प्लेची पीक ब्राईटनेस 6500 निट्स आहे. म्हणजे कडक उन्हामध्ये देखील अगदी क्लिअर डिस्प्ले दिसणार आहे. सोबतच डोळ्यांच्या सुरक्षेसाठी फुल ब्राईटनेस, डीसी डिमिंग, लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन असे प्रीमियम फीचर्स दिलेत, जे एका गेमिंग फोनमध्ये असायलाच हवेत, कारण तुम्ही खूप वेळ हा फोन वापरणार असता. आता प्रोसेसरकडे बोलूया. Realme P4S मध्ये MediaTek Dimensity 7400 Ultra हा चिपसेट दिलाय, जो पॉवरफुल तर आहेतच, सोबतच बॅटरी कन्झम्पशन देखील कमी करतो. रिअलमीच्या फोनमध्ये आतापर्यंत हा प्रॉब्लेम होता की बॅटरी मोठी दिली असली तरी ऑप्टिमायझेशन नीट नसल्यामुळे ती पुरत नव्हती. होपफुली या फोनमध्ये असं होणार नाही. या प्रोसेसरचा अंततः स्कोर 10 लाखांच्या वर जातो. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा चिपसेट किती पॉवरफुल आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत फिजिकल रॅमचा ऑप्शन आहे आणि सोबतच डायनॅमिक रॅम ही 14GB पर्यंत वाढवू शकता. म्हणजे दोन्ही मिळून 26GB पर्यंत रॅमचा सपोर्ट या फोनला मिळू शकतो. त्यामुळे हा फोन हँग होण्याची शक्यता अगदी 0 आहे. हे तर झालं रेग्युलर यूजसाठी. गेमिंगसाठी या फोनमध्ये रिअलमीने वेगळे फीचर्स दिलेत. सगळ्यात मेन तर मुख्य प्रोसेसर सोबतच गेमिंगसाठी एक वेगळी हायपर विजन प्लस AI चिप यात दिली आहे. हा डेडिकेटेड चिपसेट AI हायपर मोशनला सपोर्ट करतो. यामुळे तुम्हाला गेम्समध्ये 144 FPS पर्यंत स्मूथ फ्रेम रेट मिळतो. सोबतच AI हायपर क्लॅरिटीमुळे गेमचे ग्राफिक्स आणखी क्लिअर दिसतात. गेमिंगच्या वेळी फोन गरम होऊ नये म्हणून यामध्ये 7000 mm² ची मोठी एअरफ्लो वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिली आहे. आणि गेमिंगसाठीच बायपास चार्जिंगचे फीचर दिले, म्हणजे तुम्ही फोन चार्जिंगला लावून आरामात लॉंग गेमिंग सेशन्स खेळू शकता. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 8000 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. मोठी बॅटरी तर आजकाल सगळ्याच फोनमध्ये देत आहेत, सो त्यात काही सरप्राइझिंग राहिलेलं नाहीये. चांगली गोष्ट ही आहे की मगाशी सांगितलं तसं ऑप्टिमायझेशन बेटर आहे. बायपास चार्जिंगचा ऑप्शन दिलाय आणि चार्जिंगचा स्पीड 80 वॉट आहे. म्हणजे मोठी बॅटरी असली तरी फास्ट चार्ज होणार आहे. चार्जर बॉक्समध्येच मिळेल. कॅमेराच्या बाबतीत म्हणाल तर जनरली गेमिंग फोन कॅमेरावर जास्त फोकस करत नाहीत, पण यामध्ये चांगले कॅमेरा दिलेत. मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा मेन सेन्सर आहे. 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. दोन्ही कॅमेरे 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. शिवाय त्यात AI एडिट जिनी 2.0 सारखे फीचर्स देखील मिळतात. या फोनमध्ये Android 16 वर बेस्ड Realme UI 7.0 ही ऑपरेटिंग सिस्टीम मिळते. चांगली OS आहे. थोडेफार प्रीलोडेड ऍप्स सोडले तर बाकी क्लीन UI आहे. कंपनीने या फोनला 3 वर्षांचे OS आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स प्रॉमिस केलेत. सो लॉंग टर्म यूज साठी म्हणलं तरी हा फोन चांगला आहे. आता येऊयात मेन मुद्द्याकडे, तो म्हणजे किंमत. P4S चे 3 व्हेरियंट भारतात लॉन्च झाले आहेत. बेस व्हेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. याची किंमत 35,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणारं मिड व्हेरियंट 38,000 मिळतंय आणि याचं टॉप मॉडेल 42,000 मिळतंय, ज्यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतंय. लॉन्च ऑफरमध्ये या फोनला ठराविक बँकांच्या कार्ड्सवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. सो बेस व्हेरियंट तुम्हाला 32,000 मिळून जाईल. 3 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाईटवर याची विक्री सुरू होईल. आता प्रश्न हा उरतो की हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का? आता हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये, तरीही सध्याच्या फोनच्या वाढलेल्या किमती बघितल्या तर मला तरी 35,000च्या रेंजमध्ये हा फोन चांगला वाटतोय. AMOLED डिस्प्ले, मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग, तगडा प्रोसेसर, 4K कॅमेरा आणि IP69 पर्यंतची रेटिंग हे सगळं एकाच फोनमध्ये मिळणं सध्या तरी अवघड झालंय.
तेव्हा रिअलमीचा हा फोन व्हॅल्यू फॉर मनी नक्कीच म्हणू शकतो. बाकी या बजेट रेंजमध्ये दुसरे ऑप्शन्स म्हणाल तर मोटोरोलाचा H70, H70 फ्युजन किंवा H60 Pro हे देखील तुम्ही चेकआउट करू शकता, ज्यात कॅमेरे जरा बेटर आहेत. तुम्हाला गेमिंग मल्टीटास्किंगसाठी फोन हवा आहे की कॅमेरासाठी, यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. बाकी तुम्हाला हा फोन कसा वाटला आणि हा खरंच गेम चेंजर वाटतो का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.